जनता काय म्हणता, तुमचा उमेदवार कोणता सांगा, निवडून द्या म्हणता आणि सगळं तुम्ही जाणता। जनता काय म्हणता। काय सांगाल, तुमचा कौल कोणाला आहे? तुमचं ज्वेलर्सचं दुकान आहे, सोन्याचं तुमचं हे दुकान आहे, सोन्याचाही भाव गगनाला वाढतोय आणि आता निवडणुकीचे वारे वाहत आहेत, अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत, अटीतटीची लढत पाहायला मिळते आहे। शिवसेनेचे 2 गट झालेत, राष्ट्रवादीचे 2 गट झालेले आहेत, याकडे कशा रीतीने बघता? जे इथे चांगलं काम करणार त्याला त्याचं वोट, इथे जनताला वोट त्याचेच भेटणार आणि इथे दोन्ही आहे, शिवसेनाचेच गड आहे तर बहुतेक शिवसेनालाच जिंकणार। कोणाची शिवसेना? शिंदेची शिवसेना की उद्धवची? अगोदर शिवसेना एकच होती, आता माहिती नाही पडतं, आता पहिला चुनाव आहे तर माहिती पडणार कोणाची शिवसेना चांगली आहे, बाकी शिवसेनाचीच गड आहे घाटला। तुमचं नेमकं मत कोणाला आहे? आमच्या तो जे आता आमच्या इथे जे स्थानिक, आम्ही पक्षाचे प्रश्नच नाही, इथे स्थानिक उमेदवार जे चांगले काम करते आमच्यावर तिथेच जाणार। आणि कोणी बाहेरचे असे व्यक्ती येतात का राजकारणाविषयी काही गोष्टी तुमच्याशी करतात? नाही, कोण असं काय करत नाही राजकारण, इथे स्थानिक उमेदवार, विधायक चुनाव म्हणजे स्थानिक मुद्दे, स्थानिक मुद्दे, इथे काय सगळे घाण झोपडपट्टीचे काय पुनर्वसन ते सगळे काम करणार त्याला वोट भेटणार। तुम्हाला म्हणजे जो कोणी निवडून येईल त्या सरकारकडून किंवा त्या आमदाराकडून नवं काय पाहिजे? नवं हे इथे चांगले रोडवरती सगळेला इथे SRAचे नंबर टाकलेले ते लई दिवस झाले, ते SRAचे काम कोण करणार, बाकी जे चांगले काम होईल त्याला वोट आहे। पण या ठिकाणी घाटला खारदेनगरमधील भाजी मार्केटमध्ये आहे, चिकनचं दुकान आपल्याला पाहायला मिळते, ते स्थानिक आहे विक्रेते, त्यांना आपण विचारूया, काका काय सांगाल, उमेदवारीचे वारे जोरदार वाहू लागलेले आहेत, शिवसेनेचे 2 गट पडले आहेत, राष्ट्रवादीचे 2 गट पडले आहेत, तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कोणाला आहे प्रामुख्याने? माझं मत मी पंचायत राजकारण जवळून बघतोय, सगळे नेते आपले ओळखी, सगळी कामं केलीत पण कोणी केली नाही, थोडीफार काय उन्हे थोडंसं आहे, शेवटी काय सगळे मला सारखेच जातात, बघूया जे काम करते त्यांना आपलं मत असणार आहे असं बोलून तर सांगू शकत नाही। बाकी दोन्ही नेते आमचे, दोन्ही पण नेते जवळ चांगले रिलेशन आहेत, चांगले संबंध आहेत, चांगले संबंध ठेवायचे आहेत आम्हाला त्यांच्याशी, बाकी काय जे काय म्हणजे हे करतील म्हणजे काय लोकांची कामं करतील त्यांना निवडून देतील लोक, शेवटी काय आमचं मत असं सांगू शकत नाही, असे हे असतं ना, झाकली म्हणून 1.25 लाखाची। बाकी आमच्या प्रत्येक उमेदवाराला आमचे शुभेच्छा आहेत, त्यांनी निवडून यावं, लोकांची चांगली कामं करावी, कोणी म्हणजे वेळ येऊ नये पुढच्या वेळी पण फिरण्यासाठी की बाबा चला मतदान करण्यासाठी, की कामं बघून लोकांनी मतं दिली पाहिजे तुम्हाला। असं वाटत नाही की चेंबूरमध्ये काय बऱ्याच ठिकाणी शिवसेनेचे 2 गट पडले आहेत, राष्ट्रवादी फुटली, फोडाफोडीचं राजकारण मोठ्या संख्येने होतं, याच्याकडे कशा रीतीने बघता? आम्ही तर सामान्य आहेत, आम्हाला यांचं राजकारण कळत नाही, शेवटी झालेले सगळे एका माळेची मणी आहेत, आज न उद्या जवळ येतात, आम्ही वाईट होतो त्याच्यामुळे, किती झालं तरी देखावा वेगळा आहे की बाबा आम्ही विरोधक आहे, पण शेवटी ते एकत्र आलेले असतात, सगळे एका माळेचे मणी आहेत, सगळ्यांना हे पाहिजे काय म्हणतात, म्हणजे काय म्हणतात त्याला म्हणजे त्यांनी कामं करावीत, म्हणजे प्रत्येकाची मनं जिंकावीत त्यांनी, बाकी ही त्यांना शुभेच्छा आमच्या, ज्यांनी जे कामं करतील ते निवडून येतील आणि सगळ्यांना आमच्या शुभेच्छा आहेत। मी कोणाला द्यायचंही सांगू शकत नाही, झाकली मूठ 1.25 लाखाचे, आमचं मत काम करणाऱ्याच असणार आहे, सगळेच कामं करतात तसं, पण जे आमच्या मनामध्ये कोण काम करतं किंवा काय नाही ते आम्ही नाही सांगू शकत, आम्हाला कोणाशी वाईटपणा घ्यायचं नाही आहे, सगळे आम्हाला सारखे आहेत, पण हे दोघं सगळेजण एका माळ्याचे मणी आहेत, समजलं का? किती झाले तर आमच्या सामान्य माणसाच्या नजरेमध्ये वेगळे आहेत, पण ते वेगळे एकत्रच आहेत, ते एकमेकाचं चालू असतं त्यांचं। साहेब धन्यवाद, आम्हाला 2 शब्द बोलायला दिले, तर खूप खूप तुमच्या कुठलं चॅनल आहे तुमचं? शिवसत्ताला आमच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमची मुलाखत घेत 2 शब्द बोलायला दिले पण धन्यवाद। आपले स्थानिक आमदार आहेत सेनेचे इथे अनिल पाटणकर, त्यांच्या विरोधी आपल्याला बघू शकतो, शिवसेनेचे 2 गट पडल्यामुळे तुकाराम काते त्यांच्या अगेन्स्ट उभे आहेत, प्रकाशभाऊ पातरपेकर या ठिकाणी उभे आहेत, मनसेचे माऊली थोरवे आहेत, नेमकं तुमचं मत या उमेदवारांपैकी कोणाला असेल? सध्या पाहता तर म्हणजे जी चेंबूरची परिस्थिती चालू आहे, कामं तर प्रकाश भाऊंनी भरपूर खूप चांगले कामं केले आहे,
आता तुम्ही बघू शकता, तुम्ही आता प्रसारमाध्यमातून तुम्ही फिरत असेल तर तुम्हाला कळलं असेल कितपर्यंत कामं झाले कितपर्यंत नाही झाले म्हणून, आहे का ना. आणि म्हटलं तर तुम्ही काते साहेब आहेत, ते माऊली थोरू आहे, म्हणजे त्यांचा पण प्रसारमाध्यमामध्ये म्हणजे संपर्क खूप चांगला आहे. पण सध्याची जी परिस्थिती आहे, माणसाची बेरोजगारी चालू आहे, बरोबर ना. तुम्हाला योजना भरपूर चालू आहे, लाडकी बहीण योजना आहे, पण त्याला लोक आता काय बळी नाही पडणार आहे. जे काही माणसाला कामं पाहिजे आणि बोलतात ना, कुठेतरी माणसाला एक मनाची सर्व प्रत्येकाची इच्छा असते हो. बघ, एक निष्ठावान माणूस, आता बोलतो प्रत्येकजण पैशासाठी पळतात असं नाही. काही माणसं अजून पण ते निष्ठावान आहेत आणि ते कार्यकर्ते बोलतात, शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत, तुम्ही जे बाळासाहेबांनी जी शिवसेना उभी केली आहे, एक साधा गटप्रमुख तुम्हाला होण्यासाठी तुमच्या पाठी जर 1000 लोकांचा पाठिंबा आहे तेव्हा तुम्ही गटप्रमुख व्हायचे, ही त्यांची बांधणी होती. असे 10 गटप्रमुख झाले तेव्हा तुम्ही उपशाखा प्रमुख व्हायचे. म्हणजे तुम्हाला एक नगरसेवक करायला तुम्हाला एक उपशाखा प्रमुख तुमचा असं निर्माण व्हायचा. जे त्यांनी एवढं त्यांनी मेहनत करून जी संघटना उभी केली, त्याचा कुठेतरी या लोकांनी सर्व तोडमोड करून सर्व करून टाकला. आणि त्याच्या असं नसतं हो. आज आपल्या घरामध्ये 4 पोरं आहे, बरोबर आहे का. 4 पोरं, आता वडिलांवरती सर्वजण हक्क गाजवणार की माझे वडील. शेवटी रक्ताचं नातं ते रक्ताचं नातं असतं ना. बाहेरचं म्हणून बोलणार आहे नाही माझा बाप आहे म्हणून. अरे तुझा बाप कसला तो? ज्यांनी जन्म दिला तो त्याचाच बाप राहणार ना. मी कोणाला दत्त गेला तर तो माझा रक्ताचा नाही आहे ना. हो, ते तर आहे ना. जर तुम्हाला जर एखादं काय तुमचा बिझनेस उभा करा, तुम्ही दुसऱ्याच्या हातामध्ये तुमचा बिझनेस देणार का? देऊ शकतात का तुम्ही? कोणी नाही देणार. तुम्ही तुमच्या मुलालाच देणार. किती मोठा तुम्ही कारखाना उभा करा. आणि यांनी संघटना जी उभी केली ती त्यांच्या बोलतात आजोबांपासून सरळ उभं केले आणि ते सहज कोणाच्या हातामध्ये देणार का? बघा, आता जनता सर्व पाहते, सर्व कळून येते हो. सर्व कळून यावेळी यांना कळणार आहे कोणाला मतदान करायचं, कोणाला ही जनता ठरवणार आहे, बाकी कोणाच्या हातामध्ये नाही आहे. आता राजसाहेब आहेत, माननीय राजसाहेब आहेत, त्यांचे काम खूप उत्तम आहे. पण कसं होतं मध्ये साहेबांचं बोलण्यामुळे ना थोडं लोक कन्फ्यूज होतात. अरे आम्ही इकडे जाऊ का तिकडे जाऊ? जर 288 सीटा जर राजसाहेब जर स्वतः लढले असते तर कुठेतरी लोकांनी विचार केला की सत्ता आम्ही त्यांना द्यावं म्हणून. ही गोष्ट बरोबर आहे का नाही? विचार केला असता त्यांनी की राजसाहेब जर पूर्ण महाराष्ट्राबरोबर 288 सीट लढतात, एक हाती सत्ता त्यांना देण्याचा लोकांनी धाडस केलं असतं. हे तुम्ही पण मान्य करणार, कोणीही मान्य करणार. पण आपण काहीतरी सीटा लढवण्यास हे करणार, त्याच्यामध्ये मजा नाही साहेब त्यांना. म्हणून लोक त्या कन्फ्यूज होतात. कारण मागच्या वेळी तुम्ही कोणाच्या विरोधात बोललात आणि आता तुम्ही कोणाच्या विरोधात बोलला, त्याच्यामुळे लोक थोडं संभ्रमात आहे. कारण आता आम्ही देऊ तरी मत कोणाला देऊ. अर्धे लोक तर मतदान करायला जात नाही या कन्फ्युजनमुळे. कारण काय करतात की हे आपले ते आपले, आम्ही देऊ तर कोणाला मतदान करणार. सारखं वारंवार बोललं जातं आहे महाविकास आघाडी आहे ती महायुतीवर निशाणा असते की भारताच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं संविधान जे निर्माण केलं त्यावर आपला भारत देश चालतो ते संपवण्याचं काम महायुती करते. आणि काल मोदींची छत्रपती शिवाजी पार्क मैदानामधून सभा झाली, त्यांनी काँग्रेसचे राहुल गांधीवर निशाणा साधला की काँग्रेसच्या काळामध्ये संविधान संपवण्याचं काम आहे ते करत आहेत. नेमकं काय वाटतंय तुम्हाला? हा, तुम्ही जो प्रश्न विचारला एकदम उत्तम आहे. बघा, जे प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान निर्माण केलं आहे आणि आता जे भारताचा जो व्यवहार चालू आहे म्हणजे व्यवस्था चालू आहे ना, ती संविधानाला लागून तर चालू नाही. संविधान एका बाजूला असं वाटतं आणि ह्यांचा कारभार वेगळा चालला आहे. इतक्या वर्षी शिवसेनाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्यासोबतच होते का नाही? 25 वर्ष त्यांच्यासोबत होते. आता वेगळे का? तुम्ही त्यांना बोलता तुम्ही हिंदुत्ववादी नाही, तुम्ही हिरवाधारी झाले, बरोबर ना. मग हिरवाधारी झाले, पहिला मुस्लिम लोक त्यांच्या विरोधात होते. उद्धव ठाकरे म्हणून त्यांच्या डोक्यात चिडी यायची, अरे उद्धव ठाकरे. आता तुम्हाला वाटतं तसं? लोकांना कळून चुकलं आहे की तुम्ही जाती धर्माचं राजकारण करून ना तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तुम्हाला काम दिसलं पाहिजे. आता तुम्हाला काम दिसते का? तुम्हाला रस्ते अर्धे आता तुम्ही येता तर तुम्हाला किती खड्डे दिसतात, बरोबर आहे का नाही? तुम्ही मोठमोठे ब्रिज बनवले, अर्धे ब्रिज कोसळले, विमानतळ वळले ते कोसळले. राम मंदिराचा मुद्दा आपला आहे ते आता गळती लागली त्यालाही, आहे का ना. अशी
किती घ्या आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा, आपण आपल्यासाठी महाराष्ट्राचे दैवत आहे ते, त्या देवतांचं तुम्ही स्मारक उभं केलं, ते काही महिन्यामध्ये कोसळून पडतं. काय बोलणार तुम्ही? त्यांच्या नावावरती तुम्ही मतं मागतात, हां, राजकारण करतात ते. हां, मोदी साहेबांनी त्याचं उद्घाटन केलं ना, मग आपण पण कुठे विचार करता, मोदी साहेब जिकडे हात लावतात त्या गोष्टीचा पूर्ण कार्यक्रमच होऊन जातो. यापुढे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे म्हणजे स्मारक हवे, पुतळे हवे, की तुमच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हवे, नेमकी काय काय सांगा? बघा, छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाच्या मनामध्ये. आज आपण लहानाचं मोठं झालं, आपल्याला जेवढं आपण शिकतो, आपले आईवडील आपल्याला शिकवतात, शाळेमध्ये शिकवतात, आपल्याला काय वाईट कोणी शिकवत नाही, सर्व चांगले. जसंच आपण मोठं होत जातो ते आपल्याला कळतं की बाहेरची दुनिया कशी आहे म्हणून. आणि जे प्रत्येकजण आपापला बोलतात ना फायद्यासाठी वापर करून घेतात. आज कोणताही आमदार पकडा तुम्ही, नगरसेवक पकडा तुम्ही, खासदार पकडा, तुम्हाला गल्ली गल्लीमध्ये फिरताना दिसणार. जेव्हा त्यांचं मतदान झालं, वोट मिळालं, झालं सर्व, त्याच्यानंतर तुमच्या दारातही उभं राहणार नाही, बरोबर ना. खासदार केला तर एवढं शक्य होत नाही, नगरसेवक आणि आमदार केला तुम्ही पाहू शकता, दारोदारो घरोघरी जाऊन मत मागतात. नंतर त्यांनीही कामं तसे केले पाहिजेत समजा. आणि तुम्ही महाराजांचं म्हटलं, आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे, त्यांच्याबद्दल त्यांनी जरा जे त्यांनी त्यांच्या हातून जे घडलं आहे खूप चुकीचं आहे. अरबी समुद्रामध्ये जगातला सर्वात मोठा पुतळा उभा करणार होता, बरोबर ना. आज तुम्ही म्हणता त्यांच्या ते पुतळाच म्हणता, एवढं मोठं स्मारक उभं करायचं, त्याचा खर्च त्या लोकांनी दाखवला काय समुद्राच्या आतमध्ये पाहिला. मध्यंतरी राजे येऊन गेले ना समुद्रामध्ये, बघितलं कुठे काम केले, नाही मिळालं का, नाही मिळालं. तुम्ही लोकांना भुलर नका पाडू. आता लोक हुशार झाले, गेले अनाडी लोक होते पूर्वीचे, बस आम्हाला ह्यालाच करायचं. आता तुम्ही विचार करा, पहिला पूर्वीच्या काळात आजोबांना विचारलं ना कोणाला मत केलं, काँग्रेसला का, असं ना बोला आम्ही पंजाला मत करतो बस, आणि आम्ही करायचं दोनशे बाणाला, बरोबर ना. त्या कारण आपलं हक्काचं होतं, आम्ही विचार करायचो, आम्ही पण काँग्रेसला केले, वेगवेगळ्या पक्षांना केलं आहे, बरोबर. आपण आता माणसांना ते नाही, आता ते गेले की हक्काचं मतदान, जो आता काम करणं त्यालाच करणं. सध्या आपल्या भागावरती ज्याचं काम आहे आपण त्यालाच मतदान करणं. इकडे तर प्रकाशभाऊ फातर्पेकरांनी खूप काम केलं, आणि कामापेक्षा सध्या तर निष्ठावंतांनाच इकडे मतदान आहे. आपण बघू शकतो घाटल्या गावातले खारदेवनगरमधले स्थानिक रहिवासी आहेत, त्यांच्याशी आपण विचारूया. मावशी काय सांगेल, विकासाच्या दृष्टीने कुठला उमेदवार तुम्हाला हवा आहे, म्हणजे तुमचं नक्की मत कोणाला असेल? मशाल. आणखी काय सांगाल? मशाल तुम्ही सांगितलेलं आहे, मशालला तुमचं मत आहे, काय नवीन हवं आहे त्यांच्याकडून? त्यांनी म्हटल्याप्रमाणे की मशालला मतदान करा, तर आता काय समजूया आपण, आता पुढे आम्हाला रोडचा बनवायचा आहे, पुढे आपलं आणखीन काय पाण्याची व्यवस्था काय होत नाही, खोल्या ज्याच्यामध्ये समजा त्याला हे करायचं आहे, होत आहे. आलं एवढ्या वर्षात नाही झालेलं, आम्हाला 40 वर्ष झाले इथे एवढं, तरी आमच्या खोल्याचा काय निकाल लागत नाही अजून, माहिती आहे. मग आमचं कोण करून देईल त्याला आम्ही मत देणार. पावसाळ्यामध्ये वगैरे काय पाणी वगैरे या ठिकाणी भरतं? मग पाणी चिकार भरतं ना, पावसातून वीजपर्यंत पाणी येतं. आपल्यासोबत चेंबूरचे उमेदवार श्री प्रकाशभाऊ फातर्पेकर आहेत, त्यांना आपण विचारूया. भाऊ काय सांगाल, आपल्या आज गुरु नानक जयंती आहे आणि तुम्ही या गुरुद्वारामध्ये आपलं नमस्कार करायला आलात, काय सांगा? हा हे गुरुद्वारा आहे आणि आजूबाजूचे 2-3 गुरुद्वारा आहेत. हे आमचं नेहमी माझं जाणं असतं, उठणं असतं, बसणं असतं. इथे कीर्तन चालतं, काही उपदेश देण्याचं चालतं. एक इथे बसल्यानंतर जरा शांती मिळते, ऐकायला 2 शब्द चांगले मिळतात. आणि आज गुरुनानक जयंती आहे, त्यामुळे सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. आणि त्यानिमित्त इथे जे भंडारा आहे तो मी भंडारासाठी आलो. एकच मिनिटं, घरोघरी प्रचार सुरू आहे, मोठी प्रचाराची बॅटिंग सुरू आहे, काय स्कोअर वाटतोय मनात? आता स्कोअर, तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही न्यूजवाले आहात, तुम्ही सगळीकडे फिरता आहात,
तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती पाहिजे ती मला डिटेल द्या. कुठे कुठे काय आहे, कुठे मी कमी पडतोय तर मला तिकडे जाऊन भेटायला ते सांगा मला. जर मतदारांनी संधी दिली तर काय चेंबूरचा विकास बदलेल? मतदारांनी संधी दिली नाही, संधी देणारच आहे. या 10 वर्षामध्ये मी जो विकास केला आहे, मी माझी कामं केली आहेत ते तुम्ही ऑलरेडी दाखवली आहेत आणि दाखवा. मी तर चॅलेंज देऊन सांगतो, माझी रेकॉर्ड ब्रेक कामं झालेली आहेत आणि लोकांच्या उपयोगी मी पडलेलो आहे. प्रत्येक एरियामध्ये तुम्ही जा, माझा बोर्ड दिसेल, आता कदाचित झाकलेला असेल. बरोबर आहे. काय आवाहन करा? चेंबूरकरांना एकच आवाहन करा, पहिल्यांदा सकाळी उठा, लवकर नाश्ता वगैरे करा आणि पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजवा. आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चेंबूर विधानसभेचे माऊली थोरवे हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत. त्यांना आपण विचारले काय सांगाल, नवीन जनतेसाठी तुमच्याकडून काय नवीन बघायला मिळेल? आज गुरुनानक जयंती आहे. सर्वप्रथम मी सगळ्या नागरिकांना गुरुनानक जयंतीच्या शुभेच्छा देतो. आणि विधानसभा निवडणूक चालू आहे. चेंबूरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी निवडणूक लढवित आहे. चेंबूरमध्ये बरेचशा समस्या आहेत, अनेक वर्षापासून ज्या पूर्ण झाल्या नाहीत त्या पूर्ण करण्यासाठी आणि चेंबूरकर नागरिकांना ज्या समस्यांना आजपर्यंत सामोरं जावं लागलं आहे त्या समस्या कुठंतरी दूर व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रयत्न असेल. चेंबूरमध्ये आपल्याला बघायला गेलं तर विकासाच्या दृष्टीने प्रामुख्याने अटीतटीची लढत या ठिकाणी पाहायला मिळते. तुम्हाला काय वाटतं, निश्चित विजय कोणाचा? निश्चित विजय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असेल, कारण सर्व राजकीय पक्षांना तर महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेलं आहे. त्यामुळे राजसाहेब ठाकरे हे एक तिसरा पर्याय म्हणून महाराष्ट्रासमोर येत आहेत की ज्यांनी एक 10 वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्याला विकासाची ब्ल्यूप्रिंट दाखवलेले आहेत. कशाप्रकारे महाराष्ट्राचा विकास असेल, कशाप्रकारे विकास आराखडा असेल हे 10 वर्षापूर्वी राजसाहेबांचं विजन हे लोकांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे नक्कीच या आजच्या राजकारणाचा चिखल केलेल्या लोकांना सत्तेपासून कुठे दूर ठेवायचं असेल तर माननीय राजसाहेब ठाकरे यांना महाराष्ट्र जनता नक्की संधी देईल. दादा, जर बघायला गेलं तर घरोघरी प्रचार चालू आहे. साधारणतः कोणता मुद्दा घेऊन तुम्ही लोकांसमोर जाताय? चेंबूरमध्ये मूलभूत ज्या सुविधा पाहिजेत लोकांना त्यापासून लोक आज वंचित आहे. आणि आपण एक स्मार्ट चेंबूरचा विचार केला तर ती फार पुढची गोष्ट आहे. परंतु पाणी झालं, लाईट असेल, तुमचं लादीकरण असेल, गटारांचे प्रॉब्लेम आहेत, स्वच्छतागृह आहेत, ह्या बेसिक सुविधाच लोकांना आजपर्यंत मिळू शकल्या नाहीत. हे दुर्दैव आहे. त्याचप्रमाणे आमच्या महिला सुरक्षेच्या गोष्टी असतील, सुशिक्षित बेकारांचे प्रश्न असतील, चांगले आरोग्यासाठी हॉस्पिटल असली पाहिजेत, चांगले मैदान असले पाहिजेत मुलांसाठी, चांगली शिक्षण व्यवस्था असली पाहिजे. माननीय हाशो अडवाणीजींनी या चेंबूरचं स्वर्गीय हाशो अडवाणी साहेबांनी या चेंबूरचं नेतृत्व केलेलं आहे. त्या काळात त्यांनी ज्या शिक्षण संस्था या ठिकाणी उभारलेल्या आहेत पण त्यामध्ये कुठल्याही लोकप्रतिनिधीला वाढ करता आली नाही. खरं तर चेंबूर ज्या पद्धतीने डेव्हलप व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही. जर बघायला गेलं तर चेंबूर हा महत्त्वाचा विधानसभा संघ मानला जातो आणि यंदा आता शिंदे वर्षी शिंदे देखील लढत आहे. त्याचबरोबर मनसेचं इंजिन पण धावणार आहे. काही आव्हान वाटतं? आम्ही कोणाच्या आव्हानाचा विचार करत नाही. आम्ही लढत आहे लोकांच्या प्रश्नासाठी. आमची निवडणूक त्यांच्यासाठी आहे. त्याच्यामुळे तो विचार न करता लोकांचे प्रश्न जाणून घेणे आणि भविष्यात त्यांच्या प्रश्नांची उत्तर शोधणे याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि माननीय राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं. आता चेंबूरकरांवर एक काय विश्वास वाटतो, कितीचा लीड मिळू शकेल? चेंबूरकरांनी बदल घडवण्याची मानसिकता तयार केलेली आहे. तशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया जनतेमधून येत आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोठा विजय नक्कीच असेल. धन्यवाद. थँक्यू. काय सांगाल, आपले भाऊ अर्थात तुमचे मिस्टरच माऊली थोरवे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे, कसं वाटतं तुम्हाला? आता कुठली पण अर्धांगिनी जेव्हा तिचे पती म्हणजे हे करतात नवीन त्यांचा म्हणजे जेव्हा उदय होत असतो तर तिला खूपच आनंद वाटणार आहे. तसा मलाही भरभरून आनंद वाटत आहे की ते विधानसभाच्या आता रिंगणामध्ये उतरले आहेत आणि समोर खूप चांगले म्हणजे खेळाडू पण आहेत. परंतु ही लढत आमची खेळाडूसोबत नसताना आम्ही आज ज्या परिसरामध्ये मी उभी आहे या परिसरामध्ये मी म्हणजे हे माझं सासर आहे. थोडक्यात असं म्हणेल की मी मुंबईमध्ये चेंबूरमध्ये 21 वर्षापूर्वी इथं पहिलं पाऊल ठेवलं होतं. याच जागेवरून मी याच जागेत राहिले आहे. परंतु 21 वर्षापूर्वी जे चेंबूर ज्या स्थितीमध्ये मी आहे ती स्थिती माझ्या बॅरेकची आहे. आणि कुठेतरी हे जनतेचे जे काही प्रश्न आहेत त्या जनतेच्या
प्रश्नासाठी आमची ही लढत आहे. आणि मी परमेश्वराला, गणपती बाप्पाला, आई जगदंबेला हे साकडं टाकेल की ज्या म्हणजे आम्ही जे गावापासून म्हणजे आपण बोलतो ना गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत, परंतु आता गल्लीपासून तर ॲटलिस्ट मुंबईपर्यंत जो प्रवास आमचा चालू आहे त्या प्रवासामध्ये जे काही प्रश्न आहेत, 21 वर्षापूर्वीही गटार असंच होतं आणि आजही गटार तसंच आहे. मग हे असंच ठेवायचं असेल तर तो जनतेचा प्रश्न आहे आणि बदल करायचा असेल तोही जनतेचा प्रश्न आहे. मी फक्त एवढंच हे आव्हान करते माझ्या नारी शक्तीला की प्रॉब्लेम आपल्याला आहे, प्रॉब्लेम दुसऱ्या कोणाला नाही आहे. प्रॉब्लेम आपण झेलतोय तर प्रॉब्लेमचं सोल्युशनही आपल्याच हातात आहे आणि ते सोल्युशन तुम्ही जे आहे ते 20 तारखेला दाखवून द्या. आणि हे जे नवीन होतकरू असं एक कॅन्डिडेट तुमच्या पुढे म्हणजे परमेश्वराच्या कृपेने आलेलं आहे आणि याची निशाणी रेल्वे इंजिन आहे आणि हे बॅरेक मला जवळपास ओळखतं. हा भाग जो आहे तो मला ओळखतो, मी इथे राहून गेलेली आहे. प्रश्न तेच आहेत आणि उत्तर फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच देऊ शकते, हे माझं ठाम मत आहे. कारण मी 21 वर्ष झेलले बॅरेकला. धन्यवाद. वडील निवडणुकीच्या रिंगणात आहेत, वडिलांसोबत एक मुलगी म्हणून तू देखील प्रचार करत आहेस, काय प्रचाराचा अनुभव येतोय? खरं तर ते वडीलच म्हणून मी त्यांच्या मागे नाही आहे, तर सत्याचा विजय हो म्हणून मी त्यांच्या पाठीशी आहे. छत्रपती शिवाजी महाराज जेवढे मायक्रो प्लॅनिंगनी सगळे डिसिजन घ्यायचे, तसेच माननीय राजसाहेब ठाकरे देखील मायक्रो प्लॅनिंगने त्यांचे डिसिजन्स घेतात. आज जर आपण कोणी गुगलला महाराष्ट्र ब्ल्यूप्रिंट बघितली तर आपल्याला कळेल की ती मायक्रो प्लॅनिंग किती खालपर्यंत आहे, किती खोलपर्यंत आहे. आणि ॲज अ यूथ आय फील एज्युकेशन इज द ओनली की विच कॅन चेंज द सोसायटी. तर नक्कीच जे एज्युकेटेड कॅन्डिडेट्स आहेत त्यांना पुढे आणा, एज्युकेटेड लोकांना चान्स द्या, ताकी एज्युकेशनने ते तुमची सोसायटी चेंज करू शकतील. आज पण मी बघितलं, माझा जन्म चेंबूरमधलाच आहे, जसं आईने सांगितलं की तेच प्रॉब्लेम्स आहेत, तेच हे आहेत, पण उत्तर मात्र एकच, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि चेंबूरमधले माऊली थोरवे साहेब. तर नक्कीच मला असं वाटेल की ह्या वेळेस प्रतिसाद खूप चांगला आहे आणि नक्की आम्हाला माहिती आहे ह्या वेळेस सत्यमेव जयतेच होणार आहे, सत्याचाच विजय होणार आहे. चेंबूरमध्ये इंजिन धावणार? चेंबूरमध्ये नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये इंजिनच धावणार आहे आता. कारण खरं तर ॲज अ यूथ आय फील बाळासाहेब ठाकरेंची छबी फक्त राजसाहेबांमध्ये आहे, तर नक्कीच राजसाहेबांना एक संधी सगळ्यांना दिली पाहिजे आता. आणि हे खरं तर उत्तर फक्त जनतेच्या हातामध्ये आहे, जनतेचा निर्णय आहे. कारण माननीय आंबेडकरांनी आपल्याला ती चान्स दिलेली आहे, आपल्या हातामध्ये तो हक्क दिलेला आहे, तर नक्कीच जनतेने त्याचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे ह्यावेळेस. थँक्यू. बघू शकतो आपण चेंबूरमधल्या घाटला खारदेव नगरमधल्या रहिवाशांची, भाजी मार्केटमधल्या नागरिकांची, विक्रेत्यांची वगैरे आणि स्थानिक रहिवाशांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेतल्या आहेत. शिवसत्ता टाइम्स, मुंबई, शेखर म्हात्रे. जनता काय म्हणता, तुमचा उमेदवार कोणता सांगा, निवडून द्या म्हणता आणि सगळं तुम्ही जाणता. जनता काय म्हणता. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.